कोपरगावमध्ये वानरराज नर आणि मादी वानर यांचा दशक्रिया विधी करण्यात आला। 10 दिवसापूर्वी विजेच्या धक्क्यानं या 2 वानरांचा मृत्यू झाला होता, तर नागरिकांच्या वतीनं संत गोरोबा काका मंदिरात हा दशक्रिया विधी पार पडला। 10 दिवसापूर्वी 7 वानर या परिसरात राहत होते, त्यातील एक नर आणि एक मादी अशा 2 वानरांचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला। यावेळी सर्व नागरिकांनी वर्गणी गोळा करून या वानरांचा अंत्यसंस्कार केला। 24 सप्टेंबर रोजी हा दशक्रिया विधी करण्यात आला। यावेळी 250 नागरिकांनी मुंडन करून विधिवत पूजा करून नैवेद्य दाखवला गेला, तर येथे वानरांची समाधी देखील बांधण्यात आली आहे। यावेळी हरिभक्तपरायण गणपत महाराज लोहाटे यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं। या विधी आपण आजपर्यंत जीवनात पाहिले का जिथं असा दशक्रिया विधी तुम्हाला पाहायला मिळणार नाही की इथं कोणीच रडताना दिसत नाही। म्हणजे एवढ्या बाया कोणी रडतील हो, काय कोणी रडलं नाही, बरोबर आहे का नाही? मग शास्त्राने न रडणं हे योग्य आहे। आणि आपण ज्या संसाराकरता एवढी लाखाने संपत्ती गोळा करून ठेवतो ते आपल्याला न रडता वाटायला हवीत नाही। याचं जे तर उपस्थितांना महाप्रसाद वाटण्यात आला। शहरातील आणि पंचक्रोशीतील अनेक भाविक यावेळी उपस्थित होते। सी न्यूज साठी प्रतिनिधी शंकर दुपारगुडेसह कॅमेरामन प्रवीण लहिरे, कोपरगाव।